नमस्कार. तर मी आज आलेली आहे लातूर येथील सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरामध्ये. तर लातूर येथील हे प्रसिद्ध मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते आणि ही यात्रा जवळपास 20 दिवस चालते. आणि या यात्रेमध्ये लातूर शहरातीलच नव्हे तर आसपासच्या शहरातून, गावातून सगळीकडून लोक दर्शनाला येत असतात. आणि हे मंदिर पुरातन मंदिर आहे त्यामुळे, आणि हे प्रसिद्ध मंदिर तर आहे, शिवालय आहे. आणि शिवालय असल्यामुळं महाशिवरात्रीला गर्दीच असते सगळीकडे. आणि इथं यात्रा आहे, यात्रेमुळे तर जास्तच गर्दी असते. तर आता मी मंदिरात आलेली आहे. तुम्ही पाहत आहात की समोरच नंदी महाराज आहे आणि नंदी महाराजांचं आज म्हणजे थोडंसं लांबून दर्शन घ्यावं लागत आहे. जेव्हा जेव्हा मी म्हणजे एरवी जाते तेव्हा प्रत्यक्षात जवळ जाऊन नंदी महाराजांचं दर्शन घेता येतं. पण आज थोडंसं रांग असल्यामुळं आणि देवाचं दर्शन लांबूनच घ्यावं लागणार आहे. नंदीचं पण लांबूनच आणि सिद्धेश्वराचं पण आज थोडंसं लांबूनच दर्शन घेण्याचा योग आहे. कारण मंदिराचा गाभारा लहान असल्यामुळं गाभाऱ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जर प्रवेश दिलं तर म्हणजे गर्दीही होईल आणि वेळही लागेल. त्यामुळं आत गाभाऱ्यात कुणाला जाता येत नाही. आपण पाहत आहात की सिद्धेश्वराचं दर्शन मंदिराच्या तिथून समोरूनच घेता येतं आणि नंदी महाराजांचं पण समोरूनच थोडंसं लांबून दर्शन घ्यायला भेटत आहे. तर काहीही असो पण देवाचं दर्शन होतं याला फार महत्त्व आहे. देवाचं दर्शन जेव्हा घेऊन आपण घराच्या म्हणजे मंदिराच्या बाहेर पडतो तेव्हा एक वेगळाच म्हणजे अनुभव असतो, एकच वेगळी शांती असते, समाधान असतं. आणि जे शिवाचं आशीर्वाद आपल्याला भेटलेला असतो त्याचं काही वेगळंच मोल असतं म्हणण्यासारखं. आता मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलेली आहे. दर्शन घेतल्याच्या नंतर यात्रेमध्ये आता फिरत आहे. तर यात्रेमध्ये फिरताना मग इथं सगळे म्हणजे खेळणी म्हणजे लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठीच इथं उपलब्ध आहेत. पाळणे आहेत, आकाश पाळणे आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे घोडे आहेत, लहान मुलांसाठी पण आहेत, मोठ्यांसाठी पण आहेत. ते सगळेजण ज्याचा त्याचा आनंद घेत आहेत. आणि आत्ताच कुठं आहे सुरुवात झालेली आहे, संध्याकाळचे 7 वाजले होते त्यामुळं आता एवढी गर्दी नव्हती, पण रात्रीला खूप गर्दी असणार आहे. आता हे शहरापासून लांब असल्यामुळं मी उशिरा काही गेलेली नाही, लवकरच गेलेली होते. म्हणजे मंदिरात आम्ही जवळपास 5लाच पोहोचलेली असल्यामुळे. आणि तिथलं दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर आल्याच्यानंतर ह्या यात्रेमध्ये फिरत आहोत. यात्रेमध्ये फिरत असताना खूप छान वाटतं. पण मला कसं ते कुठल्याही याच्यामध्ये बसता येत नाही, कारण मला चक्कर येते, त्याच्यामुळे मी काही बसलेली नाही. आणि माझा मुलगा पण म्हणजे बसलेला नाही आहे त्याच्यामध्ये. तो म्हणला की नाही आज नाही, आपण अजून कधीतरी येऊत आणि मग फिरूत. आज फक्त फेरफटका मारायचं ठरवलं आम्ही. तर यात्रेचं म्हणजे कसं फेरफटका मारून मग चित्रीकरण केलेलं आहे. आणि खूप सुंदर अशी यात्रा आहे. तुम्ही पाहत आहात की लहान मुलांसाठी सगळ्यांसाठीच किती खेळण्या वगैरे आहेत, फ्रूट्स आहेत, किंवा महिलांसाठी खरेदीसाठी पण आहे. आता आपल्या महिलांचं कसं असतं, कुठंतरी खरेदी करायला भेटलं का समाधान लाभतं. आणि असंही काही नाही की आजकाल ऑनलाईन शॉपिंग होते, त्याच्यामुळंही महिला आजकाल तेवढं म्हणजे कुठल्या दुकानावर वगैरे जास्त दिसत नाहीत. पण आता ही यात्रा आहे तर राहणारच आहे. तर आता आपण पाहत आहात की सगळीकडं म्हणजे कसं आहे, रोषणाई आहे, लाईट आहे. आणि बुकिंगसाठी म्हणजे तिकीट वगैरे जिथल्या तिथं घ्यावं लागतं, तिथली ती सुविधा आहे. इथं म्हणजे भूतबंगला आहे, आणि आकाश पाळणे, घोडे, आणि ते लहान मुलांची ती उड्या मारायचे काय असतात ते पण आहे. ते सगळं सगळं आहे. अगदी मन असं कसं प्रसन्न होऊन गेलेलं आहे इथं फिरून. तर आपण पाहत आहात की म्हणजे कसं सगळं सगळं म्हणजे पाहताना खूप आनंद होतो. आणि यात्रेत फिरताना आणि आता तर चित्रीकरण चालू होतं, तर ते सगळं पाहून मला असं मनाला आनंद वाटला. प्रत्येक ठिकाणी तर काय आता इथं भेट द्यायची म्हटलं तर 2 तास लागतात. मी जेवढं जमेल तेवढं आपल्या पद्धतीनं मी या यात्रेत फिरत आहे. तर प्रत्येक स्टॉलवर जाणं किंवा प्रत्येक ठिकाणी काय आहे, कसं आहे, हे तर आता जास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि खूप काय आलेले आहेत, खेळणे आहेत, खाऊ आहेत, लहान मुलांसाठी चॉकलेट, आईस्क्रीम सगळं सगळं आता आहे. आणि लहान मुलांना घेऊन पण म्हणजे त्यांचे आईवडील आलेले आहेत. आणि कसं आहे की
मुलंही खुश असतात, आईवडीलही खुश असतात. सगळ्यांना कसं यात्रेमध्ये गेल्यावर सगळं म्हणजे असं बरं वाटतं, काहीतरी घेतं माणूस काहीच, आणि नवीन वस्तू पाहायला भेटतात. नवीन वस्तूचा वापर कसा करायचा असे काही काही वस्तू होत्या तिथं नवीन, आणि नाव टाकून देणारे किचनचं दुकान पण होतं. असं सगळं म्हणजे व्यवस्थित होतं. आता मी हे सगळं फिरून पाहिलेलं आहे आणि आता बाहेर जात आहे. बाहेर आता थकलेली आहे फिरल्यामुळं, आणि फिरून फिरून आता थोडंसं भूक पण लागलेली आहे. तर आता भूक लागली म्हणल्याच्यानंतर कुठंतरी म्हणजे खाण्यासाठी शोधावं लागेल. तर इथं आलेली आहे मी. आपण पाहत आहात की म्हणजे इथं सगळी खाण्याची सोय आहे, आणि रस वगैरे प्यायला, ज्यूस काय लागेल ते आहे इथं. आणि इथून खाऊन पिऊन मी आता बाहेर पडत आहे. तर तुम्हाला